नमस्कार मित्रांनो, नमस्कार. धन्वंतरी कंपनीचे कॅटल रिच आपण आज यांना दिलं होतं गायीसाठी. डॉक्टर साहेबांनी दिलं होतं. तर गायीमध्ये काय काय रेड आली काय काय नाही आज समक्ष विचारू आज यांना. नमस्कार काका. नमस्कार. ते आपल्या गायीमध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम होता आणि ते काय म्हणजे किती दिवसापूर्वी जखम होती ते तुम्ही सांगा. तुम्ही प्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव मच्छिंद्र विठ्ठल शिंदे, हां मुक्काम पोस्ट सुरेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. हां. आणि गायीला म्हणजे आपल्या औषध देण्याच्या आधी काय प्रॉब्लेम होता? त्या पोटात पत्रा गेलता, त्याचं आम्ही ऑपरेशन केलं. हां हां. ऑपरेशन केल्यानंतर ते जखम पूर्ण बरी झालीच नाही. पूर्ण बरी झाली नाही. हां नाही, जवळ 4-5 महिने ती जखम बरीच होईना. हां हां नंतर आम्ही बरेच त्याच्यावर औषध उपचार केले, हां हां. पण ती बरीच होईना. 5 महिने झाले तरी बरी होईना. आपण जखम पाहू 2 मिनिटं. आता जखम कशी दिसते बाबा? ही आता पूर्ण बरी झालेली. पूर्ण बरी झालेली. आता काय ही प्रॉब्लेम राहिली नाही, आहे की नाही? म्हणजे याच्या आधी 4-5 महिने ती बरी झाली नाही, आहे की नाही? नाही, पूज यायचं त्याच्यातून. पू येत होता ना. पू यायचा. आणि डॉक्टर साहेबांनी तुम्हाला धन्वंतरीचं कॅटल रिच दिल्या नंतर तुम्हाला काय बदल वाटला मग? नंतर एक 15 दिवसाच्या 10-12 दिवसातच ती जखम पूर्ण कोरडी पडली आणि ती बरी झाली. बरी झाली. हा. म्हणजे आणि गाईची पचन संस्था बी क्लिअर झाली असं त्याच्यामुळे. हा. आता गाईचा आहार बी सगळं एकदम ओके झालाय. वाढलेला आहे आज. म्हणजे आता तुम्ही असे बरेचसे तुमच्यासारखे शेतकरी आहे, गाय बियाचे दूध घेणारे, हा. त्यांच्यासाठी काय सांगणार तुम्ही? तर त्यांच्यासाठी हा एकदम रामबाण उपाय आहे. हां हां हे औषध अवश्य फायद्याचं आहे. आम्हाला जरी त्याचा उपयोग झाला नाही तेव्हा सारेलाच होईल, हां हां. खात्रीशीर सांगतो. कारण चालेल. 5 महिने जी बघ जखम बरी होईना, ती एक 15 दिवसाच्या आधी हे औषध दिले ना बरी झाली. म्हणजे तुम्हाला खूप जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. आम्हाला चांगलं result हे औषध कोणाकडून उपलब्ध झालं तुम्हाला? आम्हाला हे डॉक्टर साहेब, टिक्कल डॉक्टर यांच्याकडून येईन आम्हाला दिलं ते. चालन चालन. धन्यवाद बरं का बाबा. खूप जबरदस्त रिझल्ट आला, त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला. तुम्ही याच्यामध्ये समाधान आहेत का? औषधामध्ये समाधान आहेत का? हा, समाधान म्हणजे पूर्ण बरी झाली नाही, ती बरीच होत नाही. 5 महिने बरी होईना, ती 15 दिवसात बरी झाली. अरे वा वा. ते जरी चांगलाच आहे ना. चालन चालन. बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगता का एकदम औषध चांगलं आहे? ही जखम, ज्या गायची जखम बरी होत नाही ना, ही पावडर दिल्यानंतर 15 दिवसाच्या आत गॅरंटेड ती बरीच पूर्ण बरी होणार आहे, असं हिचा अनुभव आलेला आहे. चालन चालन. खूप खूप धन्यवाद बाबा तुम्हाला मनापासून. आणि रिझल्ट एकदम जबरदस्त आला. तुम्ही समक्ष बघितले आता. म्हणजे ज्या गायची जखम बरी होत नव्हती ती आज एकदम 100% क्लिअर झाली आहे. चालन. धन्यवाद बाबा.